नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे पोर्टल येण्याची घोषणा केली होती ते पोर्टल आज लॉन्च झालेला आहे। या पोर्टलच्या माध्यमातून नेमका अर्ज कसा करायचा याबद्दलचा हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला स्टेप बाय स्टेप अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती दिली जाणार आहे। तर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून येणारा प्रत्येक शासकीय योजनेचा अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळेल। चला तर बघूया पोर्टलवर नेमका कसा अर्ज करायचा आणि कशा पद्धतीने माहिती भरायची याची सविस्तर माहिती घेऊया। आता या ठिकाणी जे काय पोर्टल दिलेला आहे ladkibaheen.maharashtra.gov.in याची जी लिंक आहे ती लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो। त्या लिंकवर जाऊन सुद्धा आपण डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता। आता या ठिकाणी आल्यानंतर असं आपल्याला आपल्या समोर असा इंटरफेस दिसेल। आता आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला युजर आयडी आणि पासवर्ड मागताय, तर आपल्याकडे युजर आयडी आणि पासवर्ड उपलब्ध नाही, तर आपल्याला त्याकरिता क्रिएट अकाउंट करणं आवश्यक आहे। आता क्रिएट अकाउंट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर ॲज पर आधार असं नाव विचारलं जातं। जे काय अर्जदार आहे त्या अर्जदाराने ॲज पर आधार या ठिकाणी नाव टाकायचं, त्यानंतर आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे, त्यानंतर आपला पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा आहे, परत पासवर्ड टाकायचा आहे, आपला जो काय जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे, जिल्हा निवडल्यानंतर परत आपला तालुका निवडून घ्यायचा आहे, नंतर आपलं गाव जे काय ग्रामपंचायत असेल ती ग्रामपंचायत निवडून घ्यायची, त्यानंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल तर म्युनिसिपल कॉर्पोरेशन निवडून घ्यायचं आहे, आणि ऑथराइज्ड पर्सन जे असं आपण ॲपच्या माध्यमातून करत होतो तेच या ठिकाणी, फक्त या ठिकाणी थोडे ऑप्शन वाढवण्यात आलेले आहेत की हेल्प डेस्क चीफ, सुपरवायझर, गव्हर्नमेंट सर्व्हिस सेंटर, आशा वर्कर यांचे सुद्धा या ठिकाणी नावं देण्यात आलेले आहेत। जे कोणी असेल त्यांनी या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन करून आय ॲक्सेप्ट केल्यानंतर जो काय कॅपचा कोड या ठिकाणी दिलेला आहे तो कॅपचा कोड या ठिकाणी टाकून थँक यू पर्यायावर क्लिक करायचे। यावर क्लिक केल्यानंतर आपण जो मोबाईल नंबर देत आहे त्या मोबाईल नंबरवर आपल्याला ओटीपी येतो। तो ओटीपी व्हेरीफाय केल्यानंतर आपला आयडी आणि पासवर्ड, आयडी म्हणजे आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड जो आपण या ठिकाणी टाकतोय तो पासवर्ड, या आयडी आणि पासवर्डने आपल्याला लॉग इन करायचे। आता मी ऑलरेडी तयार केलंय ती पद्धत मी तुम्हाला सांगितली। आता या ठिकाणी आपण आपला आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे। आयडी पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं। लॉग इन केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल। या इंटरफेस मध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऍप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत अर्ज करायचा, या पर्यायावरती क्लिक करायचं। त्यानंतर या ठिकाणी आपण आपला आधार नंबर एंटर करायचा आहे, आणि ओटीपी सेंड करायचा। आपल्याला ऍपच्या माध्यमातून आधारला मोबाईल लिंक असणं आवश्यक नव्हतं, परंतु जे आपण वेबच्या माध्यमातून जे काय रजिस्ट्रेशन करणार आहे त्याकरिता आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे, तरच आपल्याला अर्ज करता येणार आहे। आता आलेला ओटीपी या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय ओटीपी वर क्लिक करायचे। यानंतर आपल्या आधारनुसार आपलं नाव, आपलं जे काय फादर, आता या ठिकाणी आपलं नाव या ठिकाणी जन्मतारीख ऑलरेडी मॅच केलेली आहे आधारवरून। आता या ठिकाणी आपल्याला जे काय आपले नाव असतील बाकीच्या फादरचं किंवा हजबंडचं नेम असेल ते या ठिकाणी एंटर करायचंय। त्यानंतर मिडल नेम काय असेल उमेदचं ते टाकायचंय। त्यानंतर मॅरिटल स्टेटस, मॅरिड आहे अनमॅरिड आहे काय असेल ते ऍपच्या माध्यमातून जसं होतं तसंच या ठिकाणी सुद्धा दिलेलं आहे, फक्त वेबच्या माध्यमातून हे काम चालणार आहे आणि पहिलं आपलं ऍपच्या माध्यमातून होतं। आर यू बॉर्न इन महाराष्ट्र, यस, महाराष्ट्रामध्ये जन्म झालाय का, यस करायचं। त्यानंतर आपला आधारवरचा ऍड्रेस या ठिकाणी फिलअप केलेला, त्यानंतर आपलं डिस्ट्रिक्ट या ठिकाणी निवडायचंय। डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे, तालुका निवडल्यानंतर आपलं जे काय ग्रामपंचायत असेल ती ग्रामपंचायत निवडायची आहे। कोणत्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये कुठे येतात तुम्ही ते या ठिकाणी निवडून घ्यायचंय। त्यानंतर आपला मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे। ऑलरेडी कोणत्या योजनेचा लाभ घेताय का, घेत असाल तर यस, नसाल तर नो करा। त्यानंतर आपल्या या ठिकाणी बँक डिटेल टाकायचंय। आपला एका बँक होल्डर आहे त्या बँक होल्डरचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचंय।
त्यानंतर आपला बँक अकाउंट नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि परत रिएंटर या ठिकाणी बँक अकाउंट नंबर करायचा आपल्याला लक्षात घ्या. त्यानंतर बँकेचा IFSC कोड. मी एक काम करतो, मी आधी सगळी माहिती भरून घेतो, भरल्यानंतर तुम्हाला पुढील माहिती सांगतो, कारण यातच व्हिडिओ जास्त मोठा होत चाललेला आहे. आता या ठिकाणी सर्व माहिती आपण भरून घेतलेली आहे. मी याला तुम्हाला कन्फर्मेशन करून दाखवतो सगळी माहिती कशी. या ठिकाणी ऍज पर आधार जे काही इंग्लिश मध्ये नाव आहे ते टाकायचं. त्यानंतर हजबंड किंवा फादर जे काय असेल ते फादरचं किंवा हजबंडचं या ठिकाणी नाव टाकायचं. त्यानंतर जे काय मिडल नेम आहे ते मिडल नेम टाका. मॅरेज स्टेटस या ठिकाणी निवडा. मॅरेज स्टेटस निवडल्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ तुमच्या ऍज पर आधार नुसार या ठिकाणी ऑटोमॅटिक येईल. तुम्ही महाराष्ट्रात जन्माला काही यस किंवा नो तर यस करा. या ठिकाणी आपला जे काय जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत जी काय महानगरपालिका किंवा नगर परिषद असेल ती किंवा मोबाईल या ठिकाणी मोबाईल नंबर असं एंटर करून घ्या. त्यानंतर दुसऱ्या कोणत्या एखाद्या योजनेचा लाभ घेताय का हो किंवा नाही या ठिकाणी असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर आपलं बँकेचे डिटेल या ठिकाणी व्यवस्थित भरा. बँकेचं नाव, अकाउंट होल्डरचं नाव, बँक अकाउंट नंबर, कन्फर्म अकाउंट नंबर, म्हणजे परत अकाउंट नंबर तोच टाकायचा. या ठिकाणी आपल्या बँकेचा जो IFSC कोड असेल तो टाकायचा. आधार लिंक खाता आहे किंवा नाही असेल तर येस करा, नसेल तर नो करा, बिंदास या ठिकाणी. त्यानंतर जे काय डॉक्युमेंट आपल्या या ठिकाणी डोमासाईल, रेशन कार्ड. आता या आपल्याला जे ऍप मध्ये होतं, ऍप मध्ये फक्त आपल्याला एकच हे होती, पण या ठिकाणी जर रेशन कार्ड असेल रेशन कार्डचे फ्रंट पेज आणि बॅक पेज असं वेगवेगळं अपलोड करायचं या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला. आता ज्यावेळेस अपलोड करायचं त्यावेळेस या ठिकाणी आपलं डोमासाईल, या ठिकाणी रेशन कार्ड फ्रंट बॅक, त्यानंतर हमीपत्र या सगळ्या गोष्टी अपलोड केल्यानंतर या ठिकाणी फोटो घ्यायचा, ऍप्लिकेंटचा फोटो. तो फोटो घेण्यासाठी अपलोड या पर्यायावर जर क्लिक केलं तुम्ही, या ठिकाणी तुमचा फोटो त्या ठिकाणी जा, त्या फोटोला सिलेक्ट करून घ्या. या ठिकाणी तुमचा फोटो सिलेक्ट होऊन जाईल. त्यानंतर या ठिकाणी ऍक्सेप्ट डिस्क्लेमर आणि हमीपत्र या पर्यायावर क्लिक करा. या ठिकाणी या स्वीकारा या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा. आता आपल्या समोर आपला पूर्ण फॉर्म या ठिकाणी दाखवला जातोय की माहिती कशी भरली, काय भरली, कोणती भरली, चूक आहे किंवा बरोबर आहे. जर चूक असेल तर या ठिकाणी एडिट पर्याय आहे, या एडिट पर्यायावर क्लिक करून ही माहिती एडिट करू शकता. जर बरोबर असेल तर जो काय कॅप्चा कोड आपल्या समोर ओपन होतो तो कॅप्चा कोड एंटर करून आपला अर्ज सबमिट करू शकतात. ऍप्लिकेशन सबमिटेड, आपला अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला आहे. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला, धन्यवाद. आणखी काही आपल्या मनात शंका असतील कमेंटच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचू शकता. आमच्याकडून आपल्याला नक्की सहकार्य केलं जाईल. चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती.